नमस्कार शेतकरी बांधवांनो. मित्रांनो, राज्यातील 72% शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळलेले आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा देखील केलेला आहे. मित्रांनो, आता हे 72% शेतकरी कोणते आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना खरोखरच लाभ मिळणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज शेतीविषयक सरकारी योजनांबद्दल प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती सर्वात आधी पाहायला मिळणार आहे. कारण आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं हे एक महत्त्वपूर्ण असं चॅनल आहे. अपेक्षा करतो की भरभरून तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट कराल आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्याल. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घेता ही सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊयात. बघा मित्रांनो, कर्जमाफी योजनेतील जाचगटींमुळे राज्यातील 70%हून अधिक शेतकरी लाभापासून वंचित राहणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप अखिल भारतीय किसान महासभेने शुक्रवारी केला. कर्जमाफी योजनेतील जाचगटी रद्द करण्यासह देवस्थान जमीन कायदा, पीक विमा रद्द केलेला ट्रिगर पुन्हा लागू करावे, पेसा मोबिलायझर पदे रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी पत्रकार परिषदेत घेऊन केली. उमेश देशमुख, अमोल वाघमारे, अजय बुरांडे, उद्धव पोळ आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान या मागण्यांबाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी निवेदन देण्यात आले असून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे नवले यांनी सांगितले. नवले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याचा दावा केला आहे. मात्र 2019मध्ये कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीत केवळ 50,000 रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठीही उर्वरित संपूर्ण कर्ज फेडण्याची अट टाकण्यात आली आहे. अशा शेतकऱ्यांची संख्या सुमारे 12,71,000 आहे. तर नियमित कर्ज भरणाऱ्या 23,73,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. त्यांना किमान 4 वेळा कर्ज भरल्याच्या असल्याच्या अटीसह केवळ 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. असे 36,34,000 शेतकरी आणि साखर कामगार विविध प्रकारच्या महामंडळांमध्ये काम करणाऱ्या 2 लाखांवर शेतकऱ्यांना कर्जमाफीतून जुजबी लाभ मिळणार आहे. 2025मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. आता अटी शर्तींमुळे कर्जमाफीतूनही या शेतकऱ्यांना पुरेसा लाभ मिळणार नाही. मुख्यमंत्री सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देतात. अटींमुळे केवळ 1% शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचा दावा करतात. प्रत्यक्षात मात्र राज्यातील 70% शेतकरी कर्जमाफी योजनेतून वगळले जाणार आहेत. पीक कर्जाबरोबरच शेती अवजारांसाठी घेतलेले कर्ज, सिंचन सुविधांसाठी घेतलेले कर्ज, कुक्कुटपालन, इमूपालन, पॉलीहाऊस शेतकऱ्यांचे कर्ज इत्यादी शेती कर्जांचा समावेशही कर्जमाफीच्या योजनेत करावा. सोने तारण आणि मायक्रो फायनान्स कर्जही माफ करावे, अशा मागणी ही किसान सभेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. देवस्थान जमीन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्या जमिनीची मालकी देण्यासाठी कायद्याचा मसुदा चर्चेसाठी नुकताच प्रकाशित करण्यात आला होता. त्यावर हरकती मागण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र काही संघटनांनी दबावांमुळे हा प्रस्ताव स्थगित करण्यात आला. ही अत्यंत संतापजनक गोष्ट असून वर्षानुवर्षे देवस्थान जमिनी करणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे. या कायद्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणीही किसान सभेच्या वतीने अजित नवले यांनी केली आहे.